सध्या आपण इतके बघतोय ना, की लग्न झालंय, पण तरी देखील त्या नवऱ्याचं किंवा बायकोचं बाहेरच्या व्यक्तींबरोबर संबंध येत आहेत. हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खरंच का होत आहेत हो? का याचं प्रमाण वाढतंय? बऱ्याच वेळेला असं वाटतं, की हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ना फक्त पुरुष करतात. असं काही नाहीये बरं का. स्त्रियाही तेवढ्याच प्रमाणात करतात. कारण पुरुषांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायला स्त्री पाहिजेच ना. डिझायर दोघांचे आहेत. दुसरा एक समज असतो की हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात कारण आपल्या पार्टनरपेक्षा जास्त सुंदर, जास्त तरुण कोणतरी व्यक्ती मिळते म्हणून होतात. तर हे खरंच खोटं आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केवळ सौंदर्यावरती किंवा वयावरती होत नाहीत, तर त्या काळामध्ये जेव्हा आपल्याला दुसरी व्यक्ती आपल्या स्वतःला, आपल्या इमोशनला समजून घेणारी मिळते आणि मग आपला स्वतःचा पार्टनर, स्वतःचा हक्काचं बायको किंवा नवरा आपल्या स्वतःच्या इमोशन जाणून घेत नाही किंवा त्याच्यासाठी आपल्याला गृहीत धरतो, आपलं नातं फुलवायचा प्रयत्न करत नाही, ते नातं टिकवण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात त्या करत नाही, तेव्हा आपसुकच एखादा पार्टनर बाहेर गोष्टी शोधायला लागतो. मग त्या करताना जर का अगदी ऑफिसमधली एखादा कलीग असेल, एखादी स्त्री असेल की जी अरे आज शर्ट किती छान दिसतोय, एवढं सिंपल गोष्ट बोलली ना, तरीही अफेअर चालू होतं. पण ही जर गोष्ट त्या नवरा बायकोनी एकमेकांच्या नात्यामध्ये करायला लागली तर हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणार नाही. मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे फक्त त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध यावे, त्याचे शारीरिक आकर्षण आहे म्हणून होतात असं नाही, तर त्याच्यासाठी भावनिक गरज ही माझ्या मते त्या जोडप्याला जास्त लागते. त्यामुळे जर का आपल्याला आपल्या जोडीदाराबरोबर राहायचं असेल, त्या जोडीदाराला बाहेर तो इमोशनल कनेक्ट शोधून द्यायचा नसेल, तर आपलं नातं जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. नात्याला गृहीत धरू नका. नातं जे आहे ते कायम बदलत असतं. हे डायनॅमिक आहे. म्हणजे केवळ माझं लग्न झालंय म्हणजे मी आणि माझी बायको 50 वर्ष एकत्र राहणारच. 7 जन्माचा साथ नाही. तो 7 जन्माचा साथ होऊ शकतो, पण त्याच्यासाठी दर पावलावर आपल्याला प्रयत्न करायला लागतो. आता बघा ना, होतं कसं, लग्न होतं, लग्नाच्या सुरुवातीला दोघं जण एकदम जवळ येतात, खूप एकमेकांची काळजी घेतात, हे घेतात. नवनवलाईचे काही दिवस संपले की मग नेहमीचा रहाटगाडा चालू होतो. मग कुठेतरी प्रेग्नन्सी राहते. प्रेग्नन्सी राहिल्यावरती मग दोघांचं लक्ष त्या बाळावर होतं. डिलिव्हरी झाल्यावर तर त्या स्त्रीचं पूर्ण लक्ष त्या लहान बाळावर असते. हे चूक आहे का? नाही, चूक नाहीये. पण जेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा तुम्हाला मूल झालंय, तर जेवढं तुमचं लक्ष त्या बाळावरती दोघांचं आहे, तेवढंच लक्ष दोघांच्या नात्यावर व्हायला पाहिजे. नाही तर मग एखाद्या पार्टनरला आपल्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं वाटू शकतं आणि ह्या दुर्लक्षाचं पुढे रूपांतर हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरती होतं. त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात ना, हे जनरली ह्या वयामध्ये होतात की जेव्हा मूल होतंय, डिलिव्हरी होतीये, लहान मुलं आहेत, त्यावेळेला होतात. आणि दुसरा जो टप्पा येतो ना, तो टप्पा म्हणजे की जेव्हा ते मूल मोठं झालंय, आता ते मूल कॉलेजसाठी, बाकीच्या शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी बाहेर पडलंय. मग अशा वेळेला हे जे मिडल एज लोक आहेत, हे दोघं जण परत आपापल्या व्यापात गुंग होतात. एकमेकांशी परत त्यांचं जे बोलणं आहे ते फक्त व्यावहारिक असतं. आज काय खायचं, आज काय खायला करायचं, आज कोण घरी येणार आहे, मुलांनी काय केलं, मुलींनी काय केलं, एवढ्यापुरतंच ट्रान्झॅक्शनल बोलणं होतं. पण तिथे ती भावनिक गरज भागत नाही आणि मग ती गरज भागवण्यासाठी परत या 40-50च्या वयामध्ये परत दोघेही जण बाहेर शोध मोहीम चालू करतात. आणि ह्या शोध मोहिमेतून जर का कुठेतरी एक कनेक्शन जुळलं की झालं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू झालं. याचा तोटा त्या दोघांनाही होतो. म्हणजे त्या नात्यामध्ये असलेल्या व्यक्तीला पण आणि जिच्याबरोबर तो शारीरिक संबंध ठेवतोय किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतोय त्यांना पण. त्यामुळे आपण जर का आपल्या नात्यामध्ये आपल्याला एकटेपणा वाटत असेल, ते इमोशनल कनेक्ट समजत नसेल, ते जाणवत नसेल, तर आपल्या पार्टनरशी सुसंवाद साधणं हे खूप गरजेचं आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची भावनिक गरज समजून घेणं आणि त्याच्यातून शारीरिकदृष्ट्या एकत्र येणं, ही जर गोष्ट केली तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आपल्याला टाळता येऊ शकते.